तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. स्टाफ नर्स, तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर औषध निर्माता. तर या पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर कंत्राटी स्वरूपात जी पदे भरायची आहेत, तर त्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 13 जागा आहेत. तर कास्टनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर यासाठीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे. तर तुम्हाला इथं GNM कोर्स लागेल, किंवा तुम्हाला इथं नर्सिंगचा डिप्लोमा लागणार आहे, किंवा BSc नर्सिंग. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 5 जागा आहेत, आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं 12वी लागेल, तसेच तुम्हाला इथं DMLT लागणार आहे. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते तुम्हाला इथं 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे औषध निर्माता. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. त्यानंतर या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं डिप्लोमा इन फार्मसी लागेल, तसेच फार्मसी काउन्सिलकडील नोंदणी इथं तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर यासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते तुम्हाला इथं 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी, आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमूद वेळेमध्ये इथं अर्ज सादर करायचे आहेत. तर तुम्हाला इथं अर्ज समक्ष सादर करायचे आहेत, आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे, तर तिथं दिलेले आहे. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर. तर येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे समक्ष. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे, तर ती कशा प्रकारे होणार आहे, तर त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण आहे. त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असल्यास, तर संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. तसेच पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर अशी तुमची 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया राहणार आहे. तर अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव इथं ग्राह्य धरण्यात येईल. तसेच उमेदवार इथं महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. आणि वरील जी पदे आहेत, तर ती इथं कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. आणि या पदांचा जो कालावधी आहे, तर तो इथं 11 महिन्यांसाठी आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथे तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती इथं तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्ही तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं 29/7/2024 पर्यंत पाठवायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता, आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.